नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका फॅशन विथ प्रियांकामध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता इथे बघा कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे. तिथे कस्टमरची अशी डिमांड आहे की ब्लाऊज 4 टक्सचा हवा आहे, पाठीमागे मटका गळा आणि बाही फुगा पाही हवे. तर चला आपण सुरुवात करूया. प्रथम आपण ब्लाऊजचा पुढचा पार्ट जोडून घेऊ. अशा पद्धतीनं दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने उरलेलं कापड आपण कट करून काढायचं आणि हे पुढचे भाग तयार होतात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण इथे टक्स मारून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण टक्स मारून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे टक्स मारून घ्यायचे. दुसऱ्या भागाला पण आपण असे टक्स मारून घ्यायचे. आपण क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपण अस्तर आणि कापड जोडून घेतलेलं आहे आणि हे जोडल्यानंतर आपण जो पुढचा पार्ट केला होता त्याला एक क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. हे बघा, उरलेलं कापड मी कट करून काढलं आहे. या पद्धतीनं आपण ही क्रॉसपट्टी जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडून घेतली आहे आणि खालच्या बाजूला टिप मारून घेतली आहे. इथे आपण काज बटनपट्टी करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण काज बटनपट्टी करून घेऊया. आपण ब्लाऊजचा पाठीमागचा भाग बघणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं माप टाकून आपण गळ्याचा आकार काढून घेऊ. असा मटका आकार काढून घेऊ. तर आपण कापड आणि अस्तर असं व्यवस्थित पिनने सेट करून टिप मारून घेऊ. या पद्धतीने आपण अस्तर आणि कापड हे सेफ्टी पिनने लॉक करून घेऊ आणि टिप मारून हा गळा कट करून पलटी करून घेऊ.
पद्धतीने इथे पाठीमागच्या गळ्याला दाबटीप मारून घेऊ. कस्टमरला पाठीमागच्या गळ्याला लेस नको होती, तर साडी हिरव्या रंगाची आहे म्हणून हिरव्या रंगाची पट्टी आपण साईडनं मारून घेऊ. अशा पद्धतीनं आपण हिरव्या रंगाची कापडाची पट्टी साईडनं मटका गळ्याच्या आकारच्या साईडनं लावून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही त्याला टीप मारून लावून घ्यायचे. हा बघा, आपला मटका आकार तयार झाला आहे. आता आपण पाठीमागचे टक्स टाकून घेऊ आणि पाठीमागची पट्टी मारून घेऊ. आता आपण फुगाबाही बघणार आहोत. तर अस्तर आपण कट करून घेतलेला आहे आणि कापडावर आपण चुना पाडून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीनं आपण चुना पाडून घ्यायचे. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण चुना पाडून घ्यायचे आहेत. आता बघा, दोन्ही बाजूला पण चुना पाडून घेतलेला आहे. इथे आपल्याला जास्त फुगा करायचा नाही आहे, फक्त थोडासा नॉर्मल होईल एवढाच आपण इथे करणार आहोत. तर खालच्या साईडला आपण अशी लेसची पट्टी मारून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने इथं बाही झाली आहे. आता आपण पाठीमागचा पुढचा भाग जोडून घेऊ. इथे दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेतलेले आहेत. आता आपण स्लीव जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीनं स्लीव जोडून आपण फायनल फिटिंग करून घेणार आहोत. हे बघा, इथे आपली फुगाबाई तयार आहे आणि आपण नंतर मापाने आपली ब्लाउज शिवून तयार झालेला आहे. आता इथे आपण पाठीमागे गळ्याला नॉट लावायची आहे, पण ती कस्टमरला नॉट अशी नको आहे, जरा कापडाची वेगळ्या पद्धतीने हवे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.